काय मग? दिसतोय ना एकदम डिलिशियस चमचमीत असा बर्गर. तर चला बघूया मार्केट स्टाईल व्हेज आलू टिक्की बर्गर कसा बनवायचा आहे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी इथे टिक्कीसाठी लागणाऱ्या बटाट्याचे साल काढून त्याला व्यवस्थित मॅश करून घेतलं आहे. यामध्ये मी आता किसून घेतलेलं गाजर, मॅश केलेले मटर, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि लसूण अद्रकला मी बारीक कट करून याच्यामध्ये टाकते. त्यानंतर यामध्ये मी थोडा गरम मसाला, लाल तिखट, मीठ, लिंबाचा रस आणि थोडेसे भिजवलेले पोहे घालून यांना व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याचे छोटे गोळे करून याच्या टिक्की बनवून घ्या. आता इथे आपण एक स्लरी बनवून घेत आहे, ज्याच्यासाठी मी एका बाउलमध्ये 1 चमचा मैदा, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, थोडंसं मीठ, मिरपूड आणि चिली फ्लेक्स टाकून याचं थोडं थोडं करून पाणी ऍड करून याचं एक पेस्ट बनवून घेऊया. आता मी या प्लेटवर थोडासा मैदा टाकून जी आपण टिक्की साठी बॉल बनवला होता त्याला राऊंड करून व्यवस्थित छोट्या छोट्या टिक्की बनवून घेऊया. त्यानंतर आपण या टिक्कींना जी मगाशी कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची पेस्ट बनवली होती ती थोडी थोडी करून या टिक्कीवर व्यवस्थित लावून घेतो आहे. तुम्ही इथे बघू शकता मी या टिक्कीवर थोडी थोडी करून कॉर्नफ्लॉवरची पूर्ण स्लरी व्यवस्थित लावून घेत आहे. त्यानंतर ह्या टिक्कीला आपण ब्रेड क्रम्स मध्ये व्यवस्थित डीप करून पूर्ण टिक्कीला ब्रेड क्रम्स लागतील अशा प्रमाणे यांना डीप करून घेतो आहे. या टिक्कीला ब्रेड क्रम्स मध्ये व्यवस्थित कोट करून मी एका वेगळ्या डिश मध्ये काढून घेते आहे. तसंच मी इथे एक दुसरं बाउल घेऊन त्याच्यामध्ये मेयोनीज, टोमॅटो सॉस आणि थोडंसं तंदुरी सॉस घेऊन या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून याचं एक ट्रायो असं वेगळं सॉस बनवून घेतलेलं आहे. मी आता कढईमध्ये तेल टिक्की फ्राय करायसाठी ठेवलेलं आहे. तसेच याच्यामध्ये एक एक टिक्की आपण गोल्डन ब्राऊन होतपर्यंत व्यवस्थित डीप फ्राय करून घेतो आहे. तुम्ही इथे बघू शकता आपल्या टिक्की व्यवस्थित फ्राय झालेले आहे. आता एका पॅन मध्ये मी थोडंसं तेल टाकून आपले जे बर्गर बन्स आहे त्यांना थोडंसं शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे. आता या बर्गरला थोडंसं बटर लावून आपण याच्यावर जो मगाशी ट्रायोवाला सॉस बनवलाय तो व्यवस्थित स्प्रेड करून घेतो आहे. त्यानंतर आपण याच्यावर लेटसचं पान, आलूची टिक्की, चीज स्लाइस, कट टोमॅटोज आणि थोडंसं सॉस घालून यांना मार्केट स्टाईल बर्गर असेंबल करून घेतो आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम मार्केटमध्ये मिळतो तसा व्हेज क्रिस्पी आलू टिक्की बर्गर रेडी झाला आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा.